मागच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता नामदेव चौधरी यांच्या माध्यमातून, त्यांना साथ राहिली होती शरद भोईर यांची. मात्र हा महत्वाचा मॅच आहे. 76 धावा ठोकल्या होत्या मागच्या मॅच मध्ये गंगामाता गोंदिवली टीम संघाच्या अगेन्स्ट हा मॅच आहे. एक एक सामना दोन्ही संघांनी जिंकलाय. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आहे. मॅच ऑन होत आहे. अल्पेशने टाइम नोंद केलेला आहे आपल्या स्कोर बुकवर. 11:47 पहिला चेंडू टाकला जात आहे. गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. स्ट्रायकिंग वर आपण पाहतो फलंदाज नामदेव. एक अर्धशतक आहे त्यांच्या नावावर या चालू हंगामाचं चाचणी स्पर्धेमध्ये. नो स्ट्राईकला आपण पाहतो दिनेश आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहे धीरज म्हात्रे. पॉवर प्लेचं षटक. मॅच ऑन. नेक्स्ट मॅच मानकुले आणि कोपर. आपण तयारीमध्ये यायचंय. धीरज पहिला चेंडू नक्कीच बॅटची एज घेऊन चालला चेंडू गलीमध्ये. एक धाव कंप्लीट केली गेली. पहिली धाव श्री गणेश धावांना इथे सुरुवात होत आहे. जय बोलना सरुल पाडा टीम संघाच्या माध्यमातून नामदेव एक चांगली सुरुवात करताना. नंदकुमार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या माहिती करता सध्या गंगामाता गोंदिवली आणि जय बोलना सरुलपाडा असा हा मॅच सुरू आहे मैदानामध्ये. धीरज मात्र गोलंदाजी करताना. डावखुऱ्याचा फलंदाज दिनेश सज्ज होते खेळपट्टीवर. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळलाय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. सुरुवात खूप चांगली केली त्या दिनेशने. चौकाराने खातं कोळलं. टीमची धावसंख्या 5 धावा धावफलकावर. कडक सुरुवात जय भोलेनाथ सरुलपाडा टीम संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा स्ट्रोक पायाने अडवला गेल्या चेंडूला. एकच धाव कंप्लीट केली जाते. फिल्डिंग चांगली होती. आता दिनेश वैयक्तिक 5 वर पोहोचतो आणि टीमची धावसंख्या 6 धावफलकावर पाहायला मिळते. चांगला खेळ सध्या तरी. पहिल्या षटकामध्ये जय बोलना सरुलपाडा टीम संघाच्या माध्यमातून रणनीतीमध्ये थोडस बदल केलाय. सध्या नामदेवच्या जोडीला आपण पाहतो दिनेशला. शरद भुईरला आपण बघितलं नाही. पहिल्या मॅच मध्ये बघितलं होतं. चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरतून खेळलाय. झेल पकडण्याकरिता संधी कम होती. मात्र डीप मध्ये चेंडू चाललाय आणि जाऊन दिलाय कारण की चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार. नामदेव देखील सुरू झाल्या मैदानाच्या आतमधून. धावा बनवत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी राहिली होती आणि आता देखील एक चौकार पाहायला मिळतो प्रेक्षकांना. 10 धावा धावफलकावर. धीरजच्या अगेन्स्ट 10 धावा आतापर्यंत. पुन्हा एकदा यॉर्क चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट यॉर्क चेंडू. डॉट चेंडू. धीरज मात्रे अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. चौकाराला लगेच डॉट चेंडू टाकला गेलाय. परफेक्ट यॉर्कर चेंडू. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. शेवटचा लोअर फुलटा चेंडू हवेमध्ये झेल सुटली गेली आहे. नामदेवला जीवनदान देणं नक्कीच धोका निर्माण होऊ शकतो टीम गंगामाता गोंदिवली संघाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 11 धावा. सन्माननीय श्री बंडू हनुमान पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांच्या माध्यमातून सुंदर अशा ट्रॉफीज या संपूर्ण स्पर्धेमध्ये देण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय दीपक मुकादम यांना विनंती करतो की आपण नंदकुमार मुकादम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा मुख्य व्यासपीठावर. आमचे कॅमेरामॅन हा सत्कार घ्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये कारण की आज
रविवार आहे, भरपूर मोठे कार्यक्रम सुरू आहे सध्या. माने सन्मान करताना एस लोगी सन्मान करतायत. धन्यवाद आपण आलात या कार्यक्रमाला. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा आपला मान्य सन्मान. चांगला खेळ सध्या तरी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा चांगल्या आलेल्या आहेत. अल्पेशने सांगितले की 11 धावा. सलामीची जोडी खेळपट्टीवर नामदेव आणि दिनेश. आता षटक क्रमांक दुसरा टाकण्याकरिता गोलंदाज प्रेमनाथ. षटक क्रमांक दुसरा. मागच्या मॅच मध्ये शेवटचा षटक टाकला होता आणि आता दुसरा षटक कर्णधाराने दिले. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होते या षटकामध्ये. समोर फलंदाज नामदेव आपल्याला पाहायला मिळत आहे. नामदेव आपल्या लय मध्ये येतोय का पाहूया आपण. खूप चांगला क्रिकेट झाला होता चाचणी स्पर्धेमध्ये. प्रेमनाथ पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू समोर फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय. चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून. आता स्ट्रोक असे खेळावे लागतील जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथेच खेळावे लागतील. जर असे स्ट्रोक खेळले तर मग 40च्या आतमध्येची या धावा पाहायला मिळतील. समोरच्या संघाकडे चांगली बॅटिंग आहे तर धावा चांगल्या उभाराव्या लागतील. पुन्हा एकदा खेळसून खेळायचं होतं मात्र पाठच्या पट्ट्यामध्ये चेंडू आलेला नाहीये. अजून एक स्विंग अँड मिस डॉट चेंडू बॅक टू बॅक. सदानंद भुईर देखील जोडलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेमनाथची चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओरपी चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे जेलपर्यंत पोहोचू शकले नाही मात्र 1 बाउन्स येतोय चौकार. 1-2 का 4. डीजे गणेश आज अलगच मूड मध्ये आहेत. धाव संख्या 15 धावा 15. पुन्हा एकदा हा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता. बॅटची एज घेतली आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचला गेला. एक सिंगल धाव. नेक्स्ट मॅच मानकोली आणि वेताल दोन्ही टीम कॅप्टन कोपर आणि मानकोली. गुरुदत्त मानकोली आणि जय वेताल कोपर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचंय कारण की दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 पुकार झालेले आहेत लक्षात घ्या. प्रेमनाथ चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळलाय. चेंडू समोर उडवलाय. चाललाय खेळाडू कक्षामध्ये. येतोय षटकार दिनेशच्या बॅट मधून. आजचा सकाळचा ज्या प्रकारे नाश्ता कडक होता त्या प्रकारचा कडक स्ट्रोक पाहायला मिळत आहे आणि काही क्षणातच भाई नाईक यांच्याकडून देखील नाश्ता पुन्हा एकदा येणार आहे. स्टार्टर मिळाला होता नाश्त्यामध्ये. आता त्यांचा ओरिजिनल नाश्ता थोड्या वेळात येणार आहे. धावा झालेल्या आहे धावबलकावर 22 धावा 22. चांगली धावसंख्या. दिनेश नक्कीच जोखम घेत नाहीये कारण की त्याला माहिती आहे धावा बनवाव्याच लागतील. एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे. प्रेमनाथ अजून एक मोठा फटका केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे. ओ भरपूर पुढे आले होते. जागेवर जर असे तर हा चेंडू सीमा पार नक्कीच झाला नसता मात्र हा षटकार पाहायला मिळाला. थोडस पुढे होते. जागेवर जर राहिले असते तर मग जेल देखील झाला असता. षटकाराने धावा धावफलकावर 28 धावा 14ची सरासरी गाठत आहे.
प्रेरणा देखील आशा करत असेल की हा षटकार थांबला जाईल, मात्र शतरक्षक भरपूर पुढे आले होते. वेलकम सामाजिक कार्यकर्ते विष्णू कोली साहेब उपस्थित झालेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या मुख्य व्यासपीठावर गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक पाहतोय आपण कोणगावचे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विष्णू कोली आपण व्यासपीठावर यायचंय, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 11:57 झालेले आहेत. थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. आपण 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करायचे. 10 मिनिटं झालेले आहेत. दीपक आलाय षटक क्रमांक 3. VIP डाईस इन कडून गोलंदाजी करतायत. नामदेव स्ट्रायकिंग वर आहे. 2 चौकार आल्यात नामदेवच्या बॅटमधून. ओ फुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूने सुरुवात केली गोलंदाज दीपक पाटीलने. चाचणी स्पर्धेमध्ये ज्या प्रकारे खेळले होते त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नाहीये नामदेव चौधरी यांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त 4 चेंडू डॉट झाले आतापर्यंत. पुन्हा एकदा हलक्या त्याने फक्त हा स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव झाली आहे. फिल्डिंग चांगली आहे. बॅकअपला देखील फिल्डर आले होते तिथे. हाच कारण राहिला होता गंगामाता गोंदिवली टीम संघाचं चाचणी स्पर्धेमध्ये, जिथे शतरक्षणामुळे टीम हरली होती. कारण की तुम्ही कॉलिंग करत नाहीये. कॉलिंग करणं भरपूर इम्पॉर्टंट असतो. एका धावाने धावपलकावर 29 धावा. चांगला कमबॅक या षटकामध्ये दीपक पाटीलच्या माध्यमातून. दिनेश आहे षटकारांची हॅट्रिकवर आहे. पाहूया 3री हॅट्रिक पाहायला मिळेल का षटकारांची. पहिली हॅट्रिक आपण बघितली होती, अल्पेशने आम्हाला सांगितली होती, गणेशच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली होती. निमिलन पायगाव. हुक केलाय चेंडूला. शतरक्षक आहे फक्त बघत राहील. चेंडू चालला सीमा रेखा पार. चौकार. झाली धावपलकावर 33 धावा. 33 एक चांगली धावसंख्या. थोडीशी टीम मीटिंग चर्चा सर्व खेळाडूंची पाहतोय आपण. प्रेक्षक नक्कीच थोड्या वेळात उपस्थित होतील. चला खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये यायचा. दुसरा चेंडू द्यायचा आपण. जुना चेंडू फेकला गेला मैदानाच्या आतमध्ये. दीपक या आपण आता चेंडू पर्यंत पोहोचायचंय आपण. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. कमालीची वापसी पाहायला मिळते दीपक पाटील यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण चेंडू पाहतोय मिड विकेट मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धावाने धावपलकावर 35 धावा होत आहेत. धावसंख्या 35 धावा झाल्या. पुन्हा एकदाच इथं आपण पाहतोय चेंडू बाहेर निघालेला आहे. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून. श्री गुरुदत्त मानकुली टीमचे कॅप्टन आणि जय वेताल कोपर आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. कारण की 3ऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. कॅप्टन नसेल तर मग पॅनलच केलं जाईल. लक्षात घ्या स्पर्धेचे नियम आहेत आणि चाचणी जेव्हापासून सुरू झाली होती तेव्हापासून हे नियम बनवण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा हा स्ट्रोक बनवलाय.
क्षेत्ररक्षक आहे प्रेमनाथ, फिल्डिंग चांगली आहे आणि शेवटच्या चेंडूवर आलेला हा एक धाव आहे. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि धाबा धावपलकावर झालेले आहे ते म्हणजे 37 धाबा. मानकुली आणि कोपर शेवटचा हा कॉल. अगदी 14 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. चला टीम मीटिंग अजिबात नकोय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. मानकुली टीम आणि कोपर आपण सर्वप्रथम अल्पेश गायकवाड यांना संपर्क साधायचा आहे. शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज आहे पाहूया आपण. विनोद येत आहेत. किती धावा येतील इथून, किती धावांचा टार्गेट सेट होईल हे फार महत्वाचं असेल सरुलीपाडा टीम संघाला, कारण की एकही खेळाडू आतापर्यंत आऊट झालेला नाहीये. भागीदारी 37 धावांची आहे, मात्र डोकेदुखी देखील ठरू शकतो जर 50+ धावा आल्या नाही तर. विनोद 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दिनेश आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना पुन्हा एकदा मोठा फटका. शेवटच्या स्लॉगरला टार्गेट सुरू केलाय त्या दिनेशने, षटकाराने आघात केलाय. Star Remix. धावसंख्या उभारलेली आहे ती म्हणजे जय बोलणार सरुलपाडा संघाच्या दिनेशने, कारण की धावसंख्या झाली आहे ती 43 धावा धावपलकावर. आगाज होताना शेवटच्या षटकाचा षटकाराने सुरुवात केली आहे दिनेशने. विनोद कमबॅक करेल का? पुढचा चेंडू अजून एक हा चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, डीप मध्ये हलकासा मिसफील्ड झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय दिनेशला. किती महत्वाच्या धावा आहेत खेळाडू कक्षामध्ये नक्कीच खेळाडूंना माहिती आहे, कारण की प्रथम फलंदाजी करत आहे टीम. अजून एक मोठा फटका आहे देखील चेंडू सीमा रेखा पार षटकार. विनोदच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके आलेत आतापर्यंत. धाव संख्या झाली आहे धावपलकावर 50 आकडा गाठलेला आहे. 51 धावा. टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विनोद. पहा मानकुली टीमचे कॅप्टन अजूनही आलेले नाहीयेत, लक्षात घ्या. कोपर टीमची कॅप्टन देखील आलेले आहेत आणि सर्व संघ इथे उपस्थित झालेले आहे. ओ लोअर फुलटा चेंडू, अजून एक मोठा धमाका. चेंडू सीमा रेखा पार. येत दिनेशच्या बॅट मधून हा षटकार. हा खेळाडू पाहतोय आपण. षटकाराने डील केला जात आहे. 44 धावांवर पोहोचला गेले. टीमची धावसंख्या 57 धावा धावपलकावर. आज गंगामाता गोंदवली टीम संघाला विकेट मिळत नाहीये.
विनोद सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बाहेर, पण सोबत आहेत वाईटचा इशारा येतोय. दबावामध्ये गोलंदाजी पाहायला मिळते विनोदच्या माध्यमातून. नक्कीच 56 धावाची भागीदारी झाली होती पहिल्या मॅच मध्ये विनोद आणि नितीनच्या याच्यामध्ये, आणि आता धावा झाल्या त्या 58. सर्वोत्कृष्ट भागीदारी. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईट येतोय. इष्ट्या खुल्या ठेवल्या होत्या दिनेशने. 59 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. चांगला खेळ सध्या दिनेशचा पाहतो आपण. एक्स्ट्रा धावा थांबाव्या लागतील. दीपकने एक वाईट टाकला होता आणि आता विनोद 2 वाईट टाकतोय बॅक टू बॅक. षटकरांच्या हॅट्रिकवर आहे अजूनही. मोठा फटका खेळायचा होता. नक्कीच बॅटचा तिथे वापर व्यवस्थितरित्या झाला नाहीये. मात्र डॉट चेंडू इथून षटकरांची हॅट्रिक पूर्ण होऊ शकणार नाहीये. मात्र येणारे अल्पेश सांगत आहे की एकच चेंडू बाकी आहे आणि धावांची जी आवश्यकता आहे ती दिनेश याला आपण पाहतोय 6. 44 धावनं खेळत आहे. जाता जाता या स्पर्धेतील एक अर्धशतक पाहायला मिळेल. ओ स्विंग अँड मिस. 44 धावांवरच थांबून राहिला फलंदाज दिनेश. तर अशा प्रकारे टोटल धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगत आहे 59 आणि 60 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलेलं आहे गंगामाता गोंदिवली संघासमोर जय बोलण्यास सर्वपाडा टीम संघाने. तर नाणेफेकी करूया आपण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. चला आपण यायचं आहे. जय बेताल कोपर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. श्री गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन आपण या. मानकोली टीमचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. आपण पहिल्या दिवसापासून प्रत्येक संघाला पॅनल्टी दिलेली आहे ज्यांची लेट उपस्थिती आहे. काही हरकत नाहीये. सरुलपाडा टीम आपण आपला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. खूप चांगली बॅटिंग तुम्ही पाहताय. तर सरपंच उपसरपंच चषक 2025 स्पर्धेचा मेगा फायनल डे सुपर संडे रविवार आहे. सुट्टीचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड कोणगाव ऐतिहासिक मैदानावर एक फायनलचा दिवस. नक्कीच पाहुणे आनंद घेताना या व्यासपीठावरून आपण पाहतोय. मानकुली टीमचे कॅप्टन जर आपण आला असाल तर टॉस करण्यासाठी पोहोचायचंय. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तुम्हाला सर्वप्रथम संगीत ऐकायला मिळेल आणि त्यानंतर संदेश बखार यांचा आवाज ऐकायला मिळेल. चला पंचांना विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि त्यानंतर जय भोलेनाथ सरवली पाडा टीमचे कॅप्टन आपण देखील आपला संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण मॅचला सुरुवात करूया.
वेलकम टू कॅप्टन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडलेले आहेत. वेलकम. कोपर टीम एक किलरिस्टिक टीम आमच्या सोबत आहे. नाणेफेकीचं कॉल आहे हेड अँड टेल. ओके. सुहास टॉस करतोय. कॉइन स्पिन होत आहे. टेल असा कॉल आहे. आलेल देखील टेलच आहे. थँक्यू साहेब. आपण बसून घ्यायचं व्यासपीठावर. श्री गुरुदत्त मानकोली टीम नाणेफेकी जिंकले. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचं कारण की ग्राउंड खूप चांगलं आहे आणि सामना देखील रंगतदार होईल. समोरचा संघ देखील एक चांगला आहे. काय सांगणार संघाला इथून? चांगला आहे. आमचा संघ आहे. आता बघू आता काय याच्या पुढे काय ते आमचे कमीत कमी रनांची आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. 4 षटकांचा सामना आहे. किती धावांवर थांबवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 40 ते 44 मध्ये रंगतदार सामना होईल. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. टॉस आपण जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही देखील फिल्डिंगच केली असती, पण काही हरकत नाही. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर आम्हाला बॅटिंग करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं आम्ही चांगलं सोनं करून जास्तीत जास्त त्यांना टार्गेट देण्याचा प्रयत्न करू आणि 100% ही मॅच चांगली होईल याची एक टार्गेट काय असेल? टार्गेट एक 65 पर्यंत नक्कीच असणार. नक्कीच आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, नाणेफेकी झाली आहे. मानकोली संघाच्या कॅप्टन नाणेफेकी जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे कोपर संघाला. कुठेही जाऊ नका. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे आणि कॉम बॉक्स मध्ये संदेश वखारे तुमच्या सोबत जोडलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. थेट आपण लगेचच मॅचच्या दिशेने वळूया. मॅचला सुरुवात करा प्लीज. पंचांना देखील विनंती आहे. सन्माननीय कालीराम केनी सर इथे उपस्थित झालेले आहेत. मानकुली गावचे उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र. आपणास विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. यस वेलकम कालीराम खेनी, द व्हॉइस ऑफ मानकुली भिवंडी. आणि 40+ एक चांगले खेळाडू देखील आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नितीन विथ विनोद. फ्रंट लाईन षटक बॉल नामदेवच्या हातामध्ये. 60 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. मॅचला सुरुवात होत आहे. पहिलं षटक आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी नामदेव चौधरी बॉलिंग ट्रॅकवर. यस मॅच ऑन. 60 धावांचं लक्ष. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. फलंदाज नितीनच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये 41 धावा ठोकल्या होत्या नितीनने. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. साठ धावांचं लक्ष्य कंप्लीट करण्यासाठी नितीनचा रोल जो आहे ना तो भरपूर महत्वाचा असेल या मॅच मध्ये. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. टीम भिनार समोर तब्बल 41 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्या होत्या. या बॉलेचा ऑन साइडला अप्रतिम फटका. बॉल निघून गेलाय सीमा पार. मिळतील 6 षटकार.
त्या ठिकाणी परावर्तित केलंय. अकाउंट ओपन केलंय 6 धावांच्या मदतीने विनोदने. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू, बॉल मात्र निर्धाव जातोय. फटका मागे चुकीची निवड आपल्याला पाहायला मिळाली. मागच्या बॉलवर षटकार ठोकला होता आणि त्यानंतर हा चुकीचा फटका. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. बॉल सरळ सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. चांगली फटकेबाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे. टीम गंगामाता गुंदावली. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका. क्रिकेटचं सौंदर्य, क्लास फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा, चौकार. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 21 धावा धावफलकावर आहेत. 60 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आवश्यक धावगती जी आहे त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक आणि 4 पॉवरफुल फटके या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार आणि 2 षटकार. 16 धावा विनोदच्या बॅटमधून तर 5 धावा नितीनच्या बॅटमधून. चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर साई येतोय. टीमचे कॅप्टन षटक क्रमांक 2 ची धुरा सांभाळतील. 18 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 18 मध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. पाहूया साई कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2. षटकातील पहिला बॉल. साई बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल टाकत असताना स्टेप मध्ये चुकी. डेड बॉल. यस, थोडं स्पीडली केला. दुसऱ्या षटकातील हा पहिला बॉल. यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. फ्लिक केलंय त्या ठिकाणी बॉलला. स्क्वेअर लेग मधून बॉल ट्रॅव्हल झाला होता. दुसरी धाव कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 23 वर पोहोचलाय. चांगली सुरुवात आतापर्यंत. नक्कीच टीम जय भोलेनाथ सरवलीपाडाचा विचार केला तर धावा चांगल्या बनवल्यात, मात्र त्या रोखण्यासाठी गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. यावेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी साईच्या माध्यमातून. बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. लेग ब्रेक गोलंदाजी आपण पाहतोय. बॉल मात्र निर्धाव गेलाय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात काय अप्रतिम राहिली होती, खास करून विनोदच्या बॅटमधून. यावेळेस हा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. खाऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग एंड थ्रो. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलंय. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत, मात्र अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. साई पुन्हा एकदा यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी गडा. फाईन लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतोय.
क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात शरद भोईर आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या षटकामध्ये ही तिसरी वेल डबल धाव कंप्लीट झाली आहे आणि हे तर या ग्राउंडचं वैशिष्ट्य आहे. 60 मीटरची बाउंड्री पाहायला मिळते. ज्या वेळेस बॉल डीप मध्ये जातोय त्या वेळेस मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच बाउंड्रीज मोठी असली तरी बॉल 70-70चा वापरला गेलाय आणि त्या कारणास्तव लगातो 6. नक्कीच बॅटवर लागल्यानंतर मात्र षटकार पाहायला मिळतात. या आधी देखील आपण पाहिलं होतं षटकातील लपूटचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय, संपर्क नाहीये. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. नितीन मात्र बीट झालाय त्या ठिकाणी. चांगलं षटक साईचं हे. आतापर्यंत फक्त ना फक्त 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. अजून एक चांगला बॉल म्हणता येणार नाहीये कारण बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. 21 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर धावांवर रोख लावलं गेलं या षटकामध्ये. मात्र अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. पुढचा बॉल. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. अजून एक चांगला बॉल. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 28 धावा झाल्या आहेत. अर्थातच आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये ज्या प्रकारे मी उल्लेख केला होता, गंगामाता गुंतवली संघ ज्या वेळेस खेळत असतो त्या वेळेस आम्हाला बनवदार दादाची आठवण नक्कीच येत असते. एन्जॉय ग्रुपचे सदस्य होते आणि नुकतीच गणेश पाटील यांनी देखील आठवण काढली आहे. एक चांगले क्रिकेटर सोबतच एक चांगलं व्यक्तिमत्व देखील होतं ते. मात्र आज आपल्यात नाही आहेत ते. त्यांच्या आठवणी नक्कीच आपल्यामध्ये आहेत. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 32 बनवायचे आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये संधी आहे, वेल आहे. आपण देऊया संधी टीचे मास्टरला. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्वाचं षटक आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. वाचवण्यासाठी तसं भरपूर काही आहे. अर्थातच 32 धावा 12 मध्ये रोखायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर रतन येतोय. मागच्या मॅच मध्ये रतनने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. नॉकआउट स्पर्धा म्हटला की प्रत्येक विजय जो आहे ना, प्रत्येक टीम साठी इम्पॉर्टंट असतो. स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकावी लागते. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल जातोय जातोय जातो आणि सरळ सीमा पार. षटकाची सुरुवात 6 धावांसोबत झाली आहे. यावेळेस हा ड्राईव्हचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल झालाय.
दोन क्षेत्ररक्षकांमध्ये चुकी त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार, 4 धावा, चौकार. विनोद चांगली फलंदाजी करतोय. 6 मध्ये 26 ठोकल्यात आतापर्यंत. या बलेस देखील पॉइंटच्या वरून बॉलला उडवलाय. चेसिंग मोठी आहे त्या ठिकाणी. बॉल मात्र थांबणार नाहीये, निघून जातोय सीमा पार, 4 धावा, चौकार. चांगलं कॉन्ट्रीब्युशन विनोदच्या माध्यमातून. 60 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 30 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. रतन पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. पंढरनाथ भोईर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटक ठाणे जिल्हा ग्रामीण, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान एकच धाव कंप्लीट झाली आहे आणि अशा प्रकारे 3 षटकांचा देखील खेळ समाप्त झाला आहे. शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच श्री गुरुदत्त मानकोली विपक्ष वेताल कोपर या 2 टीम मध्ये आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. फक्त ना फक्त 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर पुढच्या मॅचला या ठिकाणावरनं सुरुवात होईल.
थँक्यू व्हेरी मच डीजे गणराज, प्रोप्रायटर गणेश पाटील. अगदी वातावरण चेंज करण्याचं काम डीजेच्या माध्यमातून केलं जात आहे. संध्याकाळची गाणं मात्र आता ऐकायला मिळत आहेत. शेवटचा षटक, 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर शरद भोईर. सहा बॉलचा खेळ बाकी आहे, 14ची आवश्यकता. शरद भोईर बॉलिंग ट्रॅकवर. या 6 बॉल मध्ये या 14 धावा रोखल्या जातील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मॅच ऑन. शेवटचं षटक. षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल थांबणार नाहीये, निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका. नितीनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. छप्पन्न धावा झाल्या आहेत. फक्त ना फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 14 रोखायच्या आहेत, परंतु पहिल्या 2 मध्ये 10 नितीनच्या बॅट मधून पाहायला मिळाल्यात. आता मात्र रन बॉल इक्वेशन. 4 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. शरद भोईर बॉलिंग ट्रॅकवर. त्यावेळेस देखील समोरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद नितीन. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. महत्वाची विकेट शरद भोईरला मिळाली त्या ठिकाणी आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता. राजू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी आगली वेगळी शैली आपण पाहतोय. वारंवार फ्लाइट दिली जाते बॉलला. षटकातील पुढचा बॉल. शरद भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. तीन चेंडू आणि 4 धाबांची आवश्यकता आहे. या बलेस ओ हो वाढत स्ट्रोक. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. विजयाचा फटका राजूच्या बॅट मधून.
6 धावा षटकार. ज्याने ठोकले आपल्या बॅट मधून नाबाद 33 धावा. नाव आहे विनोद म्हात्रे. अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र मॅच फिनिश करण्याची स्टाईल राजूची देखील भरपूर चांगली होती. चला विनोद म्हात्रे आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.